तर गाईज बघा सर्व जेवण आणलंय मस्तपैकी. जय. हा लक्षण ठेव ना, मला माझं नाव लक्षण राहील, तुला कायमचं लक्षण आहे, कायम आठवणीमध्ये राहील, कायम स्मरणामध्ये राहील. बोलू कॉंग्रॅच्युलेशन तुझे 10K झाले. थँक्यू. तर काहीच गेलो होतो फक्त सेविंग करायला, केस पण कापून आलो, दोन्ही कामं एक. बघू शकता मस्त असा डेकोरेशन केला, पहिला बाहेरचा मोर आणि आतमधला बघा पूर्ण असं केलंय. हॅलो गाईज आणि चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना सर्व पितृ अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता पप्पा संची तयारी चालू आहे, म्हणजे आतमध्ये मम्मीने जेवण वगैरे रेडी करायला घेतलेलं आहे. धीरजने मगाशी जाऊन तलोईला कोलबी चिंबोरे वगैरे जे काय आणायचं ते आणलं आहे, माकल्या वगैरे. आता ते तुम्हाला दाखवतो. मम्मीने ते रेडी पण केलं आहे. मी आंघोळ करी तर मम्मीचं जेवणसुद्धा तयार झालेलं आहे, तर दाखवतो तुम्हाला. आणि पात्रे आता वरती नेऊन ठेवायची, म्हणजे कावल्यानं दाखवायला, तीसुद्धा तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊ. इकडे सुहानीसुद्धा रेडी झालेले बघू शकता. बोला काव 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 काव. नीट बोल ना, नीट बोल, बोल. तशाला पळाली लगे. बघू शकता पात्री मांडलेली आहे, पण पप्पा वरती मी यायच्या आधीच घेऊन गेला, म्हणजे आंघोळ करायच्या आधी. मला वाटलं काय चालू आहे, पप्पा आलेला पाणी घ्यायला, म्हणजे सोडायला विसर्गायला. इकडे ते गेल्या वर्षी आपण इकडे पायाव्या सुद्धा पडलेलो, आणि आता मीच पाया पडतो, कारण की शूट करायला सुहानी आहे, पण ती तिकडे TV बघते. तर चला, आणि तुम्हाला दाखवतो सगळं काही जेवण केलेलं आहे ते. इकडे भजी बनवले, इकडे भात आहे, इकडे खीर का काय आहे, आणि इथे मस्तपैकी बघू शकता काय माकड्या. तर चला जाऊ, माझा एक काम आहे तो करून घेतो, आणि कालचा ब्लॉग पण एंड करायचा बाकी आहे, तो सुद्धा करून घेतो. चला वरती दाखवतो. मला पप्पाने ठेवलं आहे, बघू आता कावला वगैरे आलाय की नाही खायला, कारण की माझे जरा थोडीशी दाढ दुखते, जरा आता गोळी वगैरे खातो, आणि मग काय पुढे ते तुम्हाला बघायलाच. अजून मला एक ऑर्डरसुद्धा आहे, देवी आणायला जायचं आहे बेलापूरला, तीसुद्धा तुम्हाला दाखवतो. वरती दाखवून येतो पहिला तुम्हाला. कावल्याचा तर आवाज तर येत आहे. तर गाईज बघा सर्व जेवण आणलंय मस्तपैकी. आता काव काव को बोलून केले सर्व खाली, ना मी वरती आलो, जरा माझं काम चालू होतं म्हणून. बघा काय काय पदार्थ वगैरे आहेत याच्यामध्ये, मच्छी वगैरे आहे सर्व, चिंबोरी वगैरे, आणि इकडे भाजीचं आहे सगळं. आता खालून जाऊ आपण, आणि खालून ओरडू काव 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 काव. काल कावले खूप होतं ना, आज एक पण ना. काहीच खाले मस्तपैकी. 4 कावले होते, पण 4ही उडून गेले. मी पोचायच्या आधीच पप्पाने व्हिडिओ काढले पप्पाच्या मोबाईलमध्ये, ती घेतो, पण थोडीशी ब्लॅक दिसेल, कारण पप्पाने खालून काढले आणि मी वरतून काढले. शर्ट चेंज केला मी, पाऊस खूप पडायला लागलाय. आधीच शर्ट व्हाईट घातलेला, आता टी-शर्ट घातलंय. आता जातो लोकेशनला, पहिला रेनकोट घालून, आणि तिथून आय थिंक बेलापूरला कुठे जायचं आहे. आता लास्ट वेळी आपण गेलो होतो किरणचा गणपती बाप्पा आणायला, तिकडेच जायचं की दुसऱ्या कुठे आहे ते माहीत ना, पण तिकडे त्यांच्या गावात 2 गणपती बाप्पांचे आहेत, म्हणजे कारखाने आहेत. आता तिथंच मूर्त्या बनवतात तर दुसऱ्या ठिकाणी कुठं, त्याच्यामुळे. चला निघूया रेनकोट घालून. गाईज लोकेशनला पोहोचलो आहे, गावदेवी मंदिराच्या इथे. वरती मंदिर आहे समोर, तिकडे बाबा आहे, आणि इथं असा गरबा खेळतात पार तिथपर्यंत, चिराग संच्या घरापर्यंत.
जागा मस्त आहे यांच्या इकडे, आपल्याकडे जागा तेवढी नाही. सो असू द्या, अजून पाट वेट वगैरे घ्यायचं बाकी आहे. आपल्याला जायचं आहे देवी आणायला. पोरं तर येतात, एक गाडी तिकडे थांबले, अजून कोण कोण येतं माहीत नाही. पाट कुठे आहे? इथंच आहे. चला आपण पण जाऊ सोबतच मस्तपैकी. आणि त्याच्या आतमध्ये देवी बसवणार आहेत. आणि इकडे गावदेवी मातेचं मंदिर आहे. मस्त असं मखर बनवलं बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो मंदिर समोरच. आणि असं एकदम उंचावर आहे, टेकडीवर आहे. म्हणजे इकडे बघू शकता गावदेवी माते की जय. समोरच गावदेवी असं पूर्ण टेकडीवर आहे. आणि मागे पूर्ण शेती वगैरे आहे, भेंड वगैरे लावलेत. शीट डाऊन करायलाच लागेल. काहीच फायनली पोहोचलो आता आम्ही बेलापूर येथे. मस्तपैकी बघू शकता किती अशा दुर्गादेवीच्या मूर्त्या आहेत. आता पाट वगैरे ठेवला. आणि हीच आहे ना, ही मोठी आहे आणि एक छोटी इकडे. एवढी मंडळी आले, अजून येतात गाड्या, सगळे ट्रॅफिकमध्ये थांबले. बघू शकता आता आपल्या देवीला पाटावर ठेवले मस्तपैकी. कारण की टेम्पो यायला आता उशीर लागणार आहे, कारण की खूप महाग आहे. त्याला करू दे त्याच्या परीने. तर काहीच पोचलोय बेलापूर शाहबाज गावामध्ये. मस्त मस्त असे एकदम दुर्गादेवी सजवलेत. म्हणजे बघू शकतो मी, लहानांपासून मोठ्यापर्यंत दाखवतो तुम्हाला. असे आहेत. आणि ही अजून रंगवायची बाकी, म्हणजे अर्धवट रंगवलेली आहे. आणि आपली नेणार आहेत. ह्या सगळ्या पोरी आल्यान बघू शकता. हे बघा, हिताक्षी एवढी असती तू, इकडे बघ ना. खूप साऱ्या अशा मोठ्या मोठ्या देव आहेत तिथं. आणि इकडे कलरचं काम होतं. आणि तिकडे गणपती बाप्पा सुद्धा आहेत. सर्व मूर्त्यात लागलेल्या आहेत. इकडे गणपती बाप्पा आहेत. आणि इकडून घरात जायला एंट्री आहे वरती. म्हणजे ज्यांच्या घराचं आहे ना, त्यांच्या घराच्या खाली पार्किंग लॉटमध्येच हे सर्व काही कार्यक्रम हे बनवले जातात. बोल, धवला बोलते ना तू, बोल ना, बोल ना धवला, बोल ना. अरे बोल ना धवला. तुझ्या सोबतच येईल मी आता. बघू शकता फायनली टेम्पो आलेला आहे. आणि टेम्पो बघा किती मोठा आहे. याच टेम्पोमध्ये आपल्याला आपली देवी न्यायची आहे. त्या टेम्पोवाल्यानी वाट लावली, सर्व खूप उशीर केला. तर बघू शकता इकडे विघ्नेश कला केंद्र शाहबाज, घर क्रमांक 706. आणि इकडे एक मयूर कला केंद्र आणि त्याच्याच बाजूला कल्पेश कला केंद्र. म्हणजे तिन्ही एकत्रच आहेत बघा. असंच आहे, जास्त लांब पण नाही. जय जय.
बटनाचा टीसी लागलेला. वाले ना असं बना का. चला तर काही फायनली आपली घरामध्ये ठेवले इथेच त्यांचे आणि आता निघालो आम्ही जायला. हा लक्षण ठेव ना मला. माझं नाव लक्षण राहील तुला. कायमचं लक्षण राहील. कायम आठवणीमध्ये राहील. कायम स्मरणामध्ये राहील. बोलू कॉंग्रॅच्युलेशन तुझे 10K झाले. थँक्यू धन्यवाद. पार्टी नाही दिली अजून. पार्टी तुला कधी बोललेला गणपतीमध्ये तू ये पार्टीला. तू आलास का. नाही नाही आता नाही गणपतीमध्ये बोललेलो तुला. ती तुझी चुकी आहे. तर चला फायनली आता निघू इथून घरी. गाडी पण घ्यायची. आता किती मोठी झाली व्हिडिओ ती बघायला लागत त्याच्यानुसार सिस्टम लगेच कॉल ह्याचा याद चालवली. गाईज फायनली घरी पोहोचून आता फ्रेश वगैरे झालो. आता चालू आहे नाक्यावर शोरमा आणायला. मग अशी तिथूनच गाडीतूनच घेत होतो शोरमा. बरं नको फ्रेश होऊन दे मग जाऊन नाक्यावर शोरमा घेऊन येतो. आता किती जण आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. 2 3 4 5 आणायचं होतं पण आता 4 जण घरात आहे. एक नाही तर जाऊन दे बरं 4 घेऊन येऊ. फायनली मस्तपैकी शोरमा घेऊन आलो. आता खाऊन घेतो पटकन. दार पण जाम होतो नाही लागलं त्याच्यामुळे आणले नरम नरम खाऊन घेऊ. लगेच मी जातो दाढी करायला. वेळ भेटेल तसं. तर काहीच निघालो डायरेक्ट टी शर्ट चेंज करून आता तर शेविंग करतो. केस नाही कापत. तर चला बघूया किती नंबर आहे. नंबर असतील तर टाकणार नाही. बघून मग सकाळी जमला तर. शेवटी व्हिडिओसुद्धा एडिट करायची बाकी आहे. ते यांचे मंडळ बोलत आहेत की उद्या आरती एडिट कर. बघू आता कसं काय होतं ते. चला तर काहीच गेलो होतो फक्त सेविंग करायला. केस पण कापून आलो. दोन्ही कामं एकत्रच उरकले. जातो मस्तपैकी आंघोळ करतो घरी जाऊन. परत नानांच्या घरी जायचं मकर रे करायला. पहिलं जेवण करून मग तिकडे जातो. फायनली रेडी झालो आहे. आजच्या दिवसातला 4था शर्ट असा बांधला तुम्ही. पहिला व्हाईट शर्ट घातला. तो काढला टी शर्ट घातला. परत टी शर्ट घातला आणि आता शर्ट घातला. तर चला जाऊ वरती बघूया कसं डेकोरेशनचं काम चालू आहे. एकदम सिम्पल डेकोरेशन आहे. काल मोर बनवले. आज देवाऱ्याचे इथं करणार आहे. दाखवतो तुम्हाला या. बघू शकता मस्त असा डेकोरेशन केला. पहिला बाहेरचा मोर आणि आतमधला बघा पूर्ण असं केलं आहे. तर अजून लायटिंग बाकी आहे ते उद्या दाखवेन तुम्हाला. तर चला मस्त कॅरम केलं होतं. आता चाललो आम्ही घरी. 12:30 वाजलो. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला.